शर्यती क्षेत्रामध्ये पहिले 1 लाख बक्षीस असतं, परत 70 असतं आणि 1100 रुपये प्रवेश फी असते. इथं 1,11,000 पहिलं बक्षीस आहे, 1100 रुपये प्रवेश फी आहे, दुसरं 81,000 आहे, तिसरं 61,000 आहे, 41, 31, 21 या पद्धतीनं 8 बक्षिसं ठेवलेली आहेत गावानं. म्हणजे गावाकडे पहिली गोष्ट दातृत्व जास्त आहे. वाई भागामध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली ठराविक मैदान आहेत, त्यामध्ये किकलीचं असेल, देगावचं असेल किंवा पसरणीचं असेल, हे ठराविक जे मैदान आहेत. मागल्या वर्षी अण्णांनी मैदान घेतलेलं होतं, ते पण मैदान एवढं सुंदर झालं, कारखाना एक मैदान झालेलं होतं. म्हणजे या भागामध्ये परंपरा दाखवायचं नाही तर परंपरेवर प्रेम आहे यांचं, आणि त्या प्रेमापोटी यांनी सुंदर अशी मैदान आयोजित केलेली आहेत आणि बैलगाडी मालक हा केंद्रबिंदू मानलाय. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण चंदनवंदनच्या पायथ्याला बरोबर बेलमाची गावामध्ये आलोय. मित्रांनो, गेल्या वर्षी या ठिकाणी मैदान पार पडलं होतं, एकदम पारदर्शक आणि देखणं मैदान. जागा नसतानाही दरवर्षी लाखभर रुपये खर्च करून जागा तयार करतात, नादाला पर्याय नाही, आणि एक जबरदस्त पारदर्शक असं मैदान होतं. असं ओपनचं मैदान दिनांक 17/3/2026 रोजी याच फाटीवरती भरणार आहे. गेल्या वर्षी फाटी 1-2 वावरं खाली होती आणि यंदा तिथंच आहे शेजारी फाटी. तर आपल्या बरोबर संपूर्ण ग्रामस्थ आलेत किंवा प्रसिद्ध समालोचक प्रताप ताते आणि विकास सर सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून या मैदानाचा संपूर्ण आढावा घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल, मैदान कशा निमित्त आहे किंवा काय? सालावात प्रमाणे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बेलमाची गावामध्ये यंदा पर्व दुसरे बैलगाड्यांचा जंगी ओपन सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. त्या आयोजनाचे म्हणजे मैदान आता तयार झालेलं आहे. मैदान पाहण्यासाठी आता प्रताप तात्या झांजुर्णे आणि आपले हे जगदाळे सर आले आहेत, भुईंचे उपसरपंच हे आले आहेत. मैदानाचं हे म्हणजे बक्षीचं स्वरूप असं आहे. 1 नंबरचं बक्षीस 1,11,111 आहे, 2 नंबरचं बक्षीस 81,111 आहे, 3 नंबरचं बक्षीस 61,111 आहे, 4 नंबरचं बक्षीस 41,111 आहे, 5 नंबरचं बक्षीस 31,111 आहे आणि 6 नंबरचं बक्षीस 21,111 आहे, 7 नंबरचं बक्षीस 11,111 आहे, 8 नंबरचं बक्षीस 11,111 आहे. प्रत्येक म्हणजे फायनल विजेत्याला एक मानाचं सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि एक मानाचा घोडा येतो. 1 नंबरचा जो गाडी मालक बक्षीस करेल त्याला तो मानाचा घोडा दिला जाईल. नक्कीच. फाटी यामध्ये खालचा क्रम असा आहे की क्वार्टर फायनल सुद्धा आम्ही काढलेला आहे आणि मेगा फायनल सुद्धा. क्वार्टर फायनल साठी प्रत्येक गाडी मालकास 2,000 रुपये, एक खोराकाचं पोतं आणि सन्मान चिन्ह, आणि मेगा फायनल साठी एक सन्मान चिन्ह आणि एक खुराकाचं पोतं, असं मेगा फायनलच्या बक्षीचा क्रम आहे. तरी सर्व गाडी मालक, चालक आणि शौकीनांना एक आमच्या गावातर्फे विनंती आहे की सर्वांनी आपलं म्हणजे गाड्या नोंदवून बऱ्यापैकी आपली उपस्थिती दर्शावी, ही गावातर्फे मी सर्वांना विनंती करतो. प्रवेश फी आणि सगळ्यात महत्वाचा पल्ला किती, आतल्यात अंतर किती आहे? मैदानाचा पल्ला 850 फूट आहे, फाटीचा आतला अंतर 13 फुटाचं आहे आणि प्रवेश फी 1100 रुपये आहे. गेल्या वर्षी आपलं मैदान पारदर्शक झालं होतं, काय सांगताल यंदाचं मैदान पारदर्शक करण्यासाठी? आम्ही फार कष्ट करून सर्व ग्रामस्थांनी तसेच बोर्डे वस्तीतील लोक या सर्वांनी मिळून आम्ही अतिशय उत्कृष्ट असं कसं मैदान होईल आणि पहिल्यापेक्षा अतिसुंदर असं मैदान बनवलेलं आहे आणि जास्तीत जास्त गाड्या या ठिकाणी याव्यात ही आमची इच्छा आहे. तसेच या ठिकाणी आमच्यासोबत बुईंज सरपंच शुभम पवार तसेच आणि विकास हजर राहिले आहेत घेण्यासाठी, त्यांचं मी अभिनंदन करतो. चंदनवंदन प्रयत्न करून हे मैदान पर्व आमचं चालू आहे. आता तसं बघायला गेलं तर समालोचक बाईटला की ठराविकच मैदानात तुम्ही जात असताय, काय सांगताल या मैदानाविषयी किंवा काय? आता आपण महाराष्ट्राची ही परंपरा आणि संस्कृती बैलगाडी शर्यत बऱ्याच भागामध्ये रोज आता मैदान चालू आहेत, परंतु एक थोडासा ह्या बैलगाडी शर्यतीत थोडासा एक फरक जाणवायला लागला की गाव कितीही छोटं असलं परंतु देण्याची दानत आणि ते मैदानाच्या विषयी असणारी आपुलकी
ते जे असणारे असता की मैदानाच्या विषयीच्या सगळ्या गावाचं असणारे एकमत आणि एकजूट ही अतिशय महत्वाची ठरते. बऱ्याच गावात आम्ही या ठिकाणी बाईटच्या माध्यमातून किंवा मैदान करायच्या माध्यमातून जात असतो. जिथं जिथं काही मैदान नावासाठी भरवली जाते, ती काही परंपरा जोपासण्यासाठी मैदान भरवली जातात. अशी ही जी छोटी गाव आहेत, एक परवा फलटण तालुक्यात त्या मुळीकवाडीला मैदान झालं आदतचं, तिथं सुद्धा 750 बैलगाडी मालकांना सहभाग घेतला. असे एक छोटी गावं, परंतु ज्या गावाला देण्याची दानत आहे आणि मैदान मनापासून करण्याची इच्छा आहे की मैदान आपल्या गावचं मैदान आहे, चांगलं झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी थोडंसं आता जागेंना अडचण येते, परंतु त्यातनंही सुद्धा ही छोटी गावं एवढा प्रयत्नशील आहेत की मागचे गेल्या वर्षीचं मैदान याच्याच खाली पलीकडे 1-2 रानं सोडून पलीकडे झालं होतं. आता या 1-2 रानं सोडून वरच्या रानात मैदान भरवलं जात आहे. तिथं मधनं रस्ता जाणारा तो रस्ता पूर्णपणे डाऊन करून सगळा खर्च त्याचा आतोनात खर्च होतोय. पण तरी देखील ही परंपरा, ही वैभवशाली महाराष्ट्राची बैलगाडी शर्यत टिकवण्यासाठी प्रयत्नशील बेलमाचीचे सर्व ग्रामस्थ, त्याचबद्दल मला खूप अभिमान वाटतो. मी त्यांचं खरंच कौतुक करतो. कारण ह्या छोट्या गावांनी आता खरं तर चांगली ज्यांची परंपरा, आमच्या गावचं उदाहरण घेतलं तर मला माझ्या जन्माच्या अगोदरपासूनची असणारी बैलगाडीची परंपरा, पण आता थोडंसं पुढं व्हायला कोण मागत नाही. म्हणजे जो पुढं होतोय त्याच्याच सगळं अंगलट, मग त्यानंच सगळं बघायचं असं होतं. परंतु ह्या छोट्या गावांचं कौतुक करावं एवढं थोडं कमी आहे. कारण इतकी चांगली बक्षीस ते देण्याची भावना चांगली, सगळ्याची असणारी एकजूट आणि त्या गावाविषयी असणारे आपल्या बैलगाडी शर्यती असणारं प्रेम, हे सगळं पाहता त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. मी बैलगाडी मालकांना, महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना विनंती करेन की अशा मैदानाला आपण आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. ज्या मैदानाला या ठिकाणी त्या ग्रामस्थांची, यात्रा कमिटीची देण्याची दानत आहे की तुम्ही या आमच्या इथं आणि बक्षीस जे आहेत ते आमचे पूर्ण बक्षीस घ्या. ऐका, बक्षीस आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय 6-7 बक्षीस, इथं 8 बक्षीस आहेत, फाटे 8च आहेत, तरी देखील 8 बक्षीस ठेवली ती. आम्हाला बी असं वाटतं की तुमचं विनाकारण म्हणजे पैसे जास्त जातात का, परंतु बैलगाडी मालक जिथं चांगला आहे तिथं थोडंसं कमी जायचं प्रमाण असं वाटतं की होतंय. परंतु आता बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात यायला लागलंय की यात्रेची मैदान खेळलं पाहिजे. मातीचं रान एकदम लोण्यागत मऊ माती, रान चांगलं आहे. आपण अवश्य या गाड्या आज शेवटच्या टप्प्यात नोंद करण्यापेक्षा आता नोंद चालू झाली असेल तर प्रत्येकाने आपापल्या गाड्यावर नोंद करा. यात्रेचे मैदान अवश्य खेळा. हे मैदान अतिशय सुंदर, पारदर्शक होतं. हे वाई तालुक्यातलं मैदान आहे बेलमाचीचं, त्यामुळं इथं शुभमान्ना पवार भुईंचे आहेत, विलास पहलवान आता अखिल भारतीय बैलगाडी संघटने सचिव, त्यांची सुद्धा इथं मदत मिळते. सगळ्याच बाजूनं कुठल्याही बैल मालकावर अन्याय होत नाही आणि सुंदर असं पारदर्शक मैदान संपन्न करण्याचा प्रयत्न सगळ्या गावाचा असतो. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सहभाग व्हा आणि या मैदानाची शोभा वाढवा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. माळ घातली आता गळ्यात. काय सांगचाल आता, समालोचक तर माझ्या मते आपण असणारच आहात. झेंडा पंच कोण किंवा थोडस मैदानाविषयी? पहिल्यांदा तात्याने या गावचं कौतुक केलं. कौतुक करत असताना हे दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आहे. मागील पर्व आपण जर पाहिलं तर मागील पर्वात समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा इंदकेसरी साई आणि अमित शेठ भाडे, सुमित शेठ भाडे, शाकीर पठाण यांचा चिमण्या या गाडीनं 1 नंबर केलेला होता. ती गाडी त्या नगर भागातनं या भागात यायची आणि मागील वर्षीचा आपल्याला इतिहास लक्षात येत असेल, म्हणजे टॉपची गाडी त्या वर्षी मागल्या वेळेला म्हणजे बऱ्यापैकी आलेल्या होत्या गाड्या, पण मागील वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी, पहिल्या पर्वाचा मानकरी ती गाडी झालेली होती. आणि या वर्षी पण आपण बघितलं, बॅनर बघितल्यानंतर बऱ्यापैकी सगळ्यांच्या बोया उंचवल्या गेल्या. कारण शर्यती क्षेत्रामध्ये पहिले 1 लाख बक्षीस असतं, परत 70 असतं आणि 1100 रुपये प्रवेश फी असते. इथं 1,11,000 पहिलं बक्षीस आहे, 1100 रुपये प्रवेश फी आहे, दुसरं 81,000 आहे, तिसरं 61,000, 41, 31, 21 या पद्धतीनं 8 बक्षिसं ठेवलेली आहेत गावानं. म्हणजे गावाकडे पहिली गोष्ट दातृत्व जास्त आहे. वाई भागामध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली ठराविक मैदान आहेत, त्यामध्ये किकलीचं असेल, देगावचं असेल किंवा पसरणीचं असेल, हे ठराविक जे मैदान आहेत. मागल्या वर्षी अण्णांनी मैदान घेतलेलं होतं, ते पण मैदान एवढं सुंदर झालं. कारखाना एक मैदान झालेलं होतं. म्हणजे या भागामध्ये परंपरा दाखवायचं नाही तर परंपरेवर प्रेम आहे यांचं, आणि त्या प्रेमापोटी यांनी सुंदर अशी मैदान आयोजित केलेली आहेत. आणि बैलगाडी मालक हा केंद्रबिंदू मानलाय की बैलगाडी मालकाला द्यायचंय. फक्त आता मला एक बेलमाचीकरांना विचारायचं, आमच्या बैलगाडी मालकांना पडलेला एक प्रश्न आहे, प्रथम क्रमांकाला घोडा आहे, तो घोडा कसला आहे? ब्रॉन्झ आहे.
ब्रॉन्झचा म्हणजे मेटलिक घोडा आहे. काय झालंय घोडा आहे म्हणलं की नुसतं ते घोडा म्हणजे नक्की काय हे आमची जरा सगळ्यांची जरा कन्फ्युजन झालेलं होतं. तर ब्रॉन्झचा म्हणजे एक आपण बक्षिसामध्ये आपण घोडा म्हणजे चांदीची- शब्दशी अर्थ घेऊ नका म्हणा. नाही ते काय झालं त्याच्यावर तसंच लिहिलेलं आहे आणि घोडा असा उसळताना धावलेला आहे. म्हणजे एक आपला शो पीस म्हणून तो ब्रॉन्झचा घोडा दिला जाणार आहे. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. आणि दुसरी गोष्ट सन्मान चिन्ह आहे, चषक आहे, त्याचबरोबर क्वार्टर फायनलला 2000 आहे, खुराकाचं पोतं आहे, सन्मान चिन्ह आहे. परत मेगा फायनलला प्रत्येकी 1000 रुपये खुराकाचं पोतं, सन्मान चिन्ह. म्हणजे बैल मालकाचा विचार, बैलांचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सुंदर असं मैदान याही वर्षी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि तात्याने नुकतंच सांगितलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवान त्यांची मला वाटतं उद्या परवा बाईट पण पडणार आहे. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन पहिल्या वर्षीपासून त्यांना आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होतं. त्याचबरोबर आमचे युवा सरपंच आदरणीय शुभम अण्णा आहेत. म्हणजे या ठिकाणी चांगलं जिथं काम होतं तिथं आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं की बाईटला ठराविक ठिकाणी जाता जिथं म्हणजे आत्मीयता वाटते की ही लोक बाबा नियमाच्या बाहेर एक असं एक पाऊल सुद्धा जात नाहीत. मग त्या ठिकाणी आवर्जून आपण बैलगाडी मालक उपस्थित राहिलं पाहिजे आणि या मैदानाची शोभा वाढवली पाहिजे. मी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना विनंती करेन की येत्या 17 तारखेला भरणार देवाच्या यात्रेनिमित्त दुसऱ्या पर्वातलं जे दुसरं मैदान आहे त्या मैदानासाठी आपण आवर्जून या मैदानासाठी उपस्थित राहा अशी मी समस्त ग्रामस्थ बेलमाची आणि स्वतः आम्ही समालोचक झेंडापंचांच्या वतीनं विनंती करतो. आणि या मैदानाला झेंडापंच आसिफ मुलानी वडगावकर हे झेंडापंच म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर यात्रा कमिटीने म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेने जे घालून दिलेले नियम आहेत म्हणजे परवानगी त्यांची 2-3 दिवसात पडेल किंवा उद्या परवाच पडेल परवानगी. त्याचबरोबर अँब्युलन्सची सोय असेल. बैलांना आता उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, पाण्याची सोय, बैलांच्या बरोबर माणसांना सुद्धा एक पाण्याची सोय असावी. कारण आपण गावापासून थोडं जरा लांबच आहे आणि जे बैलगाडी मालक येतात, चालक येतात, शौकीन येतात त्यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे या उद्देशानं. त्याचबरोबर एखादा आपल्या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी असावा, डॉक्टर असावा, या सगळ्या गोष्टीची आपण तरतूद करा. इकडं आपण आता ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल करा की आसपास कुठं थांबायला याला काय अडचण नाही. या पद्धतीनं आपण या मैदानाचा आज जे बाईट देतोय त्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करून द्या. शुभमांना खरं तर तुमच्या गावचं मैदान नाही पण भागातलं एक मैदान आणि या मैदानासाठी आपण उपस्थित राहिलाय, काय सांगचाल थोडं? प्रथमतः मी बेलमाचीच्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो की दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आहे. म्हणजे परंपरा आहेच बेलमाचीला, पण गेल्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे मी कॉन्टॅक्ट मध्ये असतो, सरपंच बाकी इतरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. जे मैदानाची अडचण असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना तयार केलं, त्या शेतकऱ्यांच्या बी मनापासून मी आभार मानतो. आता विकास सर बोलले, तात्या बोलले, सरपंच बोलले, ग्रामस्थ बोलले, मी काय बाकीचं इतर काय बोलत नाही. फक्त सांगायचं एवढंच आहे की वाई तालुक्यातलं नवीन वर्षातलं हे पहिलंच मैदान होते. भुईंज पंचक्रोशीतलं पहिलंच मैदान होते या नवीन वर्षातलं. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम गाडी मालकांना एक विनंती आहे की ह्या मैदानात मी स्वतः असणारे देशमुख सरांचं जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख सरांचं या मैदानाला मार्गदर्शन असणार आहे, ते सुद्धा सकाळपासून या मैदानाला उपस्थित असणार आहेत. आम्ही एवढंच सांगतो की कोणत्याही बैलगाडी मालकावर ह्या मैदानात अन्याय होणार नाही आणि मैदान हे जास्तीत जास्त निर्वाद कसं पार पडेल ह्याकडे आमचं कमिटीचं व अखिल बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचं या मैदानाकडे लक्ष असणार आहे. आणि जास्त न काय बोलता एवढंच सांगतो की बैलगाडी मालकांनी, महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून ह्या एक छोट्याशा गावानं एवढं मोठं मैदान पार पाडतात तर त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या सर्व बैलगाडी मालकांना माझी विनंती की तुम्ही सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी, कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे खात्री घेऊ. तसेच भुईंचं गेल्या वर्षीचं जे मैदान झालं ते मैदान पुढच्या एप्रिल महिन्यात तारीख ह्याच मैदानात डिक्लेअर केली जाईल. भुईंचं पुढच्या महिन्यात मैदान होतंय ते तारीख ह्या मैदानात डिक्लेअर केली जाईल. धन्यवाद.